सालाबादप्रमाणे यंदाही येवला व्यापारी महासंघानं 2025 आगामी नववर्षाचं कॅलेंडर छापलंय. त्याचा प्रकाशन सोहळा काल मेन रोड येथील गणपती मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक नारायण मामा शिंदे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र करमासे, प्रतिष्ठित व्यापारी निलेश श्रीमाळ, येवला मर्चंट बँकेच्या संचालिका सोनल परदेशी तथा श्रीमती ताराबाई व्यवहारे हे उपस्थित होते. तसेच व्यापारी महासंघाचे वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी महासंघाच्या कॅलेंडरमध्ये जाहिरात देऊन महासंघास ज्या ज्या व्यापारी बांधवांनी सहकार्य केलं त्या सर्व व्यापारी बांधवांचा यथोचित सत्कार कार्यक्रमाच्या दरम्यान करण्यात आला. कॅलेंडरचा उपक्रम राबविण्यासाठी अध्यक्ष योगेश सोनवणे, कार्यकारी अध्यक्ष अविनाश कुक्कर, उपाध्यक्ष रितेश बुप तथा मार्गदर्शक व ज्येष्ठ व्यापारी बांधव विजय चंडालिया यांनी परिश्रम घेतले. प्रमुख अतिथी सौ सोनल परदेशी यांनी ऑनलाईन खरेदी टाळून सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र राहत आपली खरेदी आपल्या गावातच करावी असं आवाहन आपल्या मार्गदर्शनातून सर्व व्यापारी बांधवांना केलं. तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक समाजसेवक नारायण मामा शिंदे यांनी कॅलेंडरची छपाई व सर्व बाजू काटेकोरपणे कॅलेंडरमध्ये उपलब्ध असल्याचं नमूद करत आपल्या मार्मिक व विनोदी भाषणे कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमासाठी रवींद्र पगार, अविनाश कुक्कर, रितेश बुब, वाल्मिक सोपे, CA अजय सोमानी, अभिजित अट्टल, अमोल शिंदे, राजूभाई फिटर, निरंजन परदेशी, दिनेश महाराज, दिनेशभाई मेडतिया, अमित पटेल, वरद पटेल, गौरव पटेल, सुमित थोरात, अमर छतानी, करण भडांगे, प्रमोद अहिरराव हे व्यापारी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन हे अध्यक्ष योगेश सोनवणे यांनी केलंय तर सूत्रसंचालन विजय चंडालिया यांनी केलंय. प्रत्येक वस्तू अशी आपण व्यापार म्हटल्यानंतर जी वस्तू माझ्याकडे ती तुमच्याकडे नाही, ती तुमच्याकडे ती माझ्याकडे नाही. पण आता याचं पण महत्व आपल्याला जर आपल्या एवढा म्हणा कुठली गोष्ट असो महत्व जाणून घ्यायचंय का आपल्याला गावातूनच वस्तू घ्यायची आहे, मोबाईलमधून घ्यायची नाही. आणि हे प्रत्येकाने आपण जर सुरुवात केली तर कुठेतरी ह्या गोष्टीला थांबा मिळणार आहे. नाही तर ज्या विदेशातल्या कंपन्या त्या मोठ्या होणार आहे आणि आपला व्यापार हा संपणार आहे. जय श्रीराम.